स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला 340 तसेच गोदावरी वसाहतीच्या पुनर्वसनाचा आणि जागेचा प्रश्न अखेर निकाली निघालाय. भाजपाचे उपप्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे या ऐतिहासिक निर्णय झालाय. कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आयोजित एका कार्यक्रमात नागरिकांसमोर त्यांनी स्वतः ही महत्त्वाची घोषणा केली. कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली हा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यात आपल्याला यश आलंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी राहता नगर परिषदेसमोर घेतलेल्या जाहीर सभेत नागरिकांना जो शब्द दिला होता तो शब्द आज आपण पूर्ण केला असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं. सुरुवातीला 340 तसेच गोदावरी वसाहतीतील जागेबाबत अनेक मोठ्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही जागा फॉरेस्टची असून यामध्ये अनेक कायदेशीर अडथळे येतील अशी शंका काहींनी उपस्थित केली होती. मात्र एकदा सुजय विखेने शब्द दिला म्हणजे ते काम होतच हा नागरिकांचा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवर यशस्वी पाठपुरावा करून सार्थ ठरवलाय. या जागेच्या मालकी हक्कांबाबत सर्वात मोठी अडचण सातबारा उतारायची होती. या जागेच्या सातबारावर आधी केवळ सरकार असं नाव लागलेलं होतं, ज्यामुळे तांत्रिक गुंतागुंत वाढली होती. परंतु या महत्त्वाच्या बैठकीच्या अवघ्या 2 दिवस आधी विशेष प्रयत्न करून त्या जागेवर महाराष्ट्र शासन असं नाव अधिकृतपणे लावून घेण्यात आलं. या कायदेशीर बदलामुळे आता ही जागा अधिकृतरित्या आणि कायदेशीर मार्गाने स्थानिक नागरिकांच्या नावावर करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालाय. शेवटी तुम्हाला तुमची जागा तुमच्या नावावर फक्त आणि फक्त सुजय विखे पाटीलच करून देऊ शकतो असा ठाम विश्वास देत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये असं आवाहन केलं. या घोषणेमुळे गेल्या अनेक वर्षापासून हक्काच्या घरासाठी आणि जागेसाठी संघर्ष करणाऱ्या 340 व गोदावरी वसाहतीतील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले. त्यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे विशेष आभार मानले. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखेर 1 वर्षाचा रखडलेला प्रश्न आणि ज्या स्वप्नाने मी आज पुढे गेलो, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या या मतदारसंघाचे लाडके आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला आजही आठवतं की विधानसभेला सामोरे जाताना राहता नगर परिषदेच्या 340 समोर जेव्हा आपण सभा घेतली तेव्हा मी शब्द दिला होता की विधानसभा झाल्यावर तुमची जागा तुम्हाला मी परत देणार. त्याच मीटिंग मध्ये आमचे पदाधिकारी जे होते, अनेक लोक म्हणायचे फॉरेस्टची जमीन आहे, दादा तुम्ही काय सांगितलं याच्यावर फॉरेस्टचा सातबारा होता. बापू तुमचेच वाक्य होते की दादा हे फॉरेस्ट होणार नाही. म्हटलं एकदा सुजय विखे म्हटला म्हणजे ते होतं आणि ते आज आपण करून दाखवलेलं आहे. जो शब्द आपण आजपर्यंत जनतेला दिला, मग तो कुठलाही शब्द असो, आज आपण राजकारणामध्ये ऐश्वर्य कमवलं असेल, वैभव कमवलं असेल, पण मी माझ्या दृष्टिकोनातून जे कमवलंय ते माझा विश्वासार्थ आहे की सुजय विखेच्या एका शब्दावर 40 वर्ष बसलेलं लक्ष्मीनगर एका मीटिंग मध्ये लगेच उठून दुसऱ्या जागी स्थलांतर होतं. ही सुजय विखेची विश्वासार्हता आहे. मी लोकांना शब्द दिला की माझ्या शब्दावर तुम्ही तुमचे घर काढा, तुम्हाला नवे घर देतो. एकानेही ना पोलीस लावायची गरज पडली, ना गाडी पाठवायची गरज पडली. लोकांनी घरं काढले आणि आज तो प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या 25 लाख रुपयाच्या जागेचा मालक म्हणून शिर्डीमध्ये राहतो. ही साईबाबांच्या आशीर्वादाने आपण करून दाखवलं. आणि म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगतो की या सगळ्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये
अनेक लोक तुमच्याकडे येतील, अनेक लोक तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतील, अनेक लोक तुम्हाला कुठला तरी विरोधाभास निर्माण करायचा प्रयत्न करतील, पण मी तुम्हाला साईबाबांना स्मरून सांगतो, तुम्हाला तुमची जागा तुमच्या नावावर फक्त आणि फक्त डॉक्टर सुजय विखे पाटीलच करून देऊ शकतो, दुसरं कोणीच नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा असा एखादा प्रकल्प येतो, प्रत्येकाला वाटतं मी श्रेय घ्यावं, प्रत्येकाला वाटतं मी कसं काय केलं ते सांगावं, पण याच्या सगळ्या बाबी यांना माहीतच नाही. आज गोदावरी वसाहतचं पुनर्वसन आणि ती जागा त्यांच्या नावावर करायची असेल तर त्या जागेवर सातबाऱ्यावर सरकार म्हणून नाव लागलं होतं. मी या मीटिंग पूर्वी 2 दिवसामध्ये त्या सरकारचं नाव महाराष्ट्र शासन केलं आणि आता ती जागा तुमच्या नावावर करायला आपण सुरू करणार आहोत. राहत्याची जागा 340 गट नंबर. लोक म्हटले वन विभागाचा 7/12, आपण वन विभाग अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. 1972 पासून सगळे कागदपत्र काढले आणि तो वन हा शब्द त्या 7/12तून काढला, म्हणून आज 340 ची जागा आज तुमच्या नावावर केली जाणार आहे, हे पण तुम्हाला सांगतो. हे सगळे एका दिवसात होत नाही, हे राजकारण आहे, ही प्रक्रिया आहे. आज या राहत्या शहराच्या जनतेने निर्विवाद 22 नगरसेवकांनी 1 नगराध्यक्ष नामदार साहेबांचे निवडून दिले. साकुरीची ग्रामपंचायत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये लढून दिली आणि एक बदललेलं साकुरी मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं की आज जेव्हा साकुरीचे सगळे लोक आपले मतभेद विसरून एकत्र आले, तर मागच्या 1 वर्षामध्ये सरपंच साक्षीदार आहे, सचिन असेल, पप्पू असेल, मागच्या 1 वर्षामध्ये आपण एकट्या साकुरीच्या विकासासाठी जवळपास 5 कोटी रुपयाचा निधी दिला आणि आज प्रत्येक साकुरीच्या गल्लीमध्ये गटारी होत आहेत, रस्ते होत आहेत. हे साकुरी आपल्याला निर्माण करायचं. राहत्याला किती निधी दिला हे जर मी सांगायला गेलो तर मग परत त्याचा वाद व्हायला नको, म्हणून मी त्यावर बोलणार नाही. कारण की आम्ही या विश्वासामध्ये जगतो की जेव्हा मतदार मतदान टाकण्यासाठी बाहेर जातो, जेव्हा मतदार मतदान करून बाहेर येतो आणि जेव्हा मतदान टाकलेल्या व्यक्ती निवडून येतो, तर आज या मतदारसंघाचा आमदार किंवा आज या जिल्ह्याचे पालकमंत्री हे विखे पाटील नाहीयेत. आज या जिल्ह्याचा पालकमंत्री तो प्रत्येक मतदार आहे, ज्यामुळे विखे पाटील पालकमंत्री. आणि म्हणून प्रत्येक मतदाराला, प्रत्येक गरीब माणसाला या मतदारसंघामध्ये मी आमदार आहे, मी पालकमंत्री आहे, मी विखे पाटील परिवाराचा सदस्य आहे, सुजय विखे पाटील माझा मुलगा आहे, सुजय विखे पाटील माझा नातू आहे, सुजय विखे पाटील माझा मित्र आहे, या भावनेत आपण काम करतो आणि हा कौटुंबिक जिव्हाळा आपल्याला कायम ठेवायचा आहे. या देशामध्ये कितीही वाद हो, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, पण आजपर्यंत 40 वर्षाच्या इतिहासामध्ये आणि पुढचे 40 वर्ष जाती आणि धर्माच्या नावावर या शिर्डी विधानसभेमध्ये कुठलाही वाद सुजय विखे होऊ देणार नाही. आपण एक परिवार आहोत आणि या परिवाराच्या आधारावर आपण सगळेजण मिळून एक जीवानी, एक दिलानी. मला आजही आठवतं की जेव्हा मी 340 गट नंबर मध्ये कधी गेलो तर तिथल्या आमच्या माता भगिनी, कोणी मला ओढतंय, कोणी माझं शर्ट ओढतंय, कोणी बसवतंय, कोणी मोठ्याने बोलतंय. हे प्रेमाने मिळतं, कारण की त्या लोकांना मनामध्ये वाटतं की आम्ही सुजय विखेला सांगू शकतो, कारण की आम्ही सुजय विखेमध्ये आमचा मुलगा पाहतो. ही भावना तुम्ही माझ्याबद्दल निर्माण केली, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून हा एक लांब प्रवास आहे आणि म्हणून यावर कोणी राजकारण करू नये. सगळ्यांनी सगळं करून पाहिलंय. 40 वर्ष प्रत्येक निवडणुकीला येऊन भाषण करणं, आश्वासनं देणं आणि परत 4.5 वर्ष कोणी सापडत नाही. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा पहिला मतदारसंघ आहे ज्यामध्ये पुढच्या विधानसभेला जाण्यापर्यंत या मतदारसंघाचा प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर आपलं घर बांधून राहणार
हा शब्द सुजय विखे तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि म्हणून आपल्याला काळजी घ्यायची. प्रत्येक घरामध्ये वाटला जाणार आहे. ग्रामपंचायतचे आमचे सदस्य, त्या भागातले, त्या परिसरातले, नगरपालिकेचे, नगरपंचायतीचे कर्मचारी, हा फॉर्म, एका घरासाठी एक फॉर्म आहे. हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. हा फॉर्म भरून कागदपत्र याला जोडायचे आणि कागदपत्र जोडल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये पण तुम्ही कागदपत्र जमा करून घेताना चेकिंग करायला एक डेस्क लावा, तिथे एक बोर्ड लावा आणि नगर परिषदेमध्ये देखील ग्राउंड फ्लोअरवर जो माणूस कागदपत्र द्यायला येणार आहे त्याचे सगळे कागदपत्र तपासण्यासाठी 2 व्यक्ती लावून ते कागदपत्र पूर्ण असले तरच हातात घ्यायचे. आणि जर कुठलं कागद मागे राहत असेल तर तो कागद तुम्हाला आम्ही आणायला लावू. तर हे फॉर्म उद्या तुमच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत येतील. फॉर्म आल्यानंतर 2 दिवस भरा, काही घाई नाही, निवांत भरा. आणि भरून झाल्यानंतर कागद जोडून दिल्यानंतर आणि कुठलीही अडचण आली तर आमचे कार्यकर्ते आहेत, ते फॉर्म भरल्यावर आपण साकुरीवाले त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ते अर्ज देतील आणि राहता नगर परिषदेचे लोक राहता नगरपालिकेमध्ये जाऊन ते अर्ज सबमिट करतील. ही पहिली प्रक्रिया. त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, बऱ्याचशा अटी शर्ती लिहिलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सह्या कराव्या लागणार आहेत, बऱ्याच ठिकाणी शासन जेव्हा एखादा नियम करतो तर त्या नियमामध्ये अटी शर्ती प्रचंड असतात. काही लोक तुम्हाला सांगतील हे काय लिहिलंय पहा, हे असं असं लिहिलंय, हे जर तू सही केली तर तुझं काहीतरी वाईट होईल. तुमच्याकडे सल्लागार उद्यापासून यायला सुरू होतील, आजपासूनच आलेत. गोदावरी वसाहत मध्ये काही लोक जातील आणि राहता नगर परिषदेमध्ये 340 मध्ये काही लोक जातील. हे पाहिलं का किती अवघड आहे. हे जर तू सही केली तर तुला घरातून काढून देतील, तुझी जमीन जप्त होईल, तुझं वाईट होईल. जो माणूस तुम्हाला हे सांगायला येईल समजून घ्यायचं तो आपला विरोधक आहे. आणि आज मी तुम्हाला साईबाबांना स्मरून सांगतो, फार वाचत बसू नका. सुजय विखेकडे पहा आणि सह्या करून टाका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, हा शब्द सुजय विखे तुम्हाला देतो. फार वाचत बसायचं नाही कागद, काय लिहिलंय, कोण काय म्हणतंय. माझ्यावर विश्वास आहे का नाही? हात वरती करून सांगा माझ्यावर विश्वास आहे म्हणून. संपला विषय. तर माझ्यावर विश्वास ठेवून सह्या करत जा, काही होत नाही. मी इथं बसलो, इथं उभा आहे, म्हटलं आजार थांबवू शकतो, गरीबाचं घर नाही. आणि म्हणून आजारामध्ये देखील मी या ठिकाणी तुम्हाला भेटायला यासाठी आलो की आपल्याला हा विषय संपवायचा, आपल्याला हा विषय ठेवायचाच नाही. असा एकही शब्द जो आपण निवडणुकीच्या काळात दिलाय तो पूर्ण होऊ नये असं होऊ शकत. त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. अनेक रथी महारथी 340 मध्ये राहिला आहेत, आमच्या भाभी आहेत, आमचे नगरसेवक आहेत. याच्यामध्ये पक्ष नाहीये, कोण मुसलमान, कोण हिंदू, कोण बौद्ध, कोण मराठा, कोण मातंग, कोण आदिवासी, काही संबंध नाही. माझ्यासाठी मनुष्य आणि माणुसकी म्हणून त्याला घर पाहिजे. तुम्ही माझ्याकडे आलेत, तुम्ही आमच्या परिवाराच्या पाठीमागे उभे आहात, तुम्ही माझ्या पाठीमागे उभं राहा. माझं काम तुम्हाला घर द्यायचं. तुम्ही कोण आहात, कोणत्या पक्षाचे आहात मला नाही माहिती. पक्षीय भेदभाव, धर्माच्या आधारावर मनुष्याच्या घराचं विलगीकरण हे मला होऊ शकत नाही, माझ्या रक्तातच नाही. ते दुर्दैवाने मला जमत पण नाही. पण मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, 340 आणि गोदावरी वसाहत कृपया करून गुन्हेगारांना पाठीशी घालू नका. मी वर्षभरात सगळी शिर्डी साफ करून टाकली आणि मी या 340 प्रती आणि गोदावरी वसाहत प्रती
फार संयमाने घेतलेलं आहे. मला नाही आवडत या गल्ल्यांमध्ये पोलिसांना पाठवायला, पण या मतदारसंघाच्या प्रत्येक मुलीची सुरक्षितता ही सुजय विखेची जबाबदारी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शेवटची विनंती करतो, शेवटची. याच्या पुढे जर, मी परत सांगतो, मराठीत ऐकून घ्या, याच्या पुढे जर कोणीही या सगळ्या भागांमध्ये मुलींची छेड काढताना सापडला, कोणीही या भागांमध्ये कुठल्याही प्रकारे मोठे गुन्हे किंवा कृत्य करायचं सापडलं तर स्वतः आतमध्ये जेसीबी घेऊन घर पाडून टाकायला शब्द पण सुजय विखेचा आहे.